रामकृष्ण हरी। एक नाम हरी द्वैत नाम दूरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे। समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमा वैरी हरी झाला। सर्व घटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी। ज्ञानदेवा चित्ती हरी पाठ नेमा, मागिली या जन्मा मुक्त झालो। नमस्कार। हरिपाठाचा हा 15वा अभंग। याच्यामध्ये हरिनामाचं हरिपाठाचं महत्त्व सांगताना माऊली आपल्याला सांगतात की हरिनाम हे एक असं साधन आहे की त्याच्या सामर्थ्याने आपल्या जीवाच्या ठिकाणी असणारा द्वैत भाव हा दूर होतो आणि त्याच्यामुळे भगवान नामाच्यामुळे ही अद्वैत कुसरी आहे। अद्वैत स्थिती प्राप्त करून देणारी ही एक कला आहे। हे अनुभवाने जाणणारा मनुष्य विरळाच, म्हणजे की भगवान नाम सतत करत राहणं हे कलियुगामध्ये खूप विरळच माणसं असतात। आपण सगळे सांसारिक माणसं आहोत। आपण सुख दुःख आपल्या माणसांचे प्रॉब्लेम्स, पैसा मान सन्मान ह्याच्या पाठी पळत असतो। पण हे सगळं जर आपण भगवंताच्या चरणी अर्पण केलं आणि आपण फक्त हरिनाम केलं, हरिनाम घेतलं, तर परमेश्वर आपोआपच आपल्याला ह्या सगळ्या संकटातून दुःखातून मुक्त करतात। आणि हरी सर्वत्र सारखाच भरून राहिलेला आहे। कोणत्याही गोष्टीमध्ये सुख असो दुःख असो, कोणतीही वस्तू झाडं पानं घर प्रत्येक वस्तूमध्ये हरी आहे। जसं चांगल्या माणसामध्ये आहे तसं वाईट माणसांमध्ये पण आहे। आपल्याला कोणी बोललं रागावलं तरी वाईट मानू नये, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा हरीच असतो असा भाव म्हणजे समभाव निर्माण होतो भगवत नामामुळे आपल्याला। परंतु याच्या उलट शमदमाचा आश्रय घेणारा जो मनुष्य असतो त्याला ज्या पूर्ण जगामध्ये हरी आहे तो हरी वैऱ्यासारखा भासू लागतो। जसं सूर्यापासून निघणारी हजारो किरणे दिसावयाला भिन्न भिन्न दिसतात। सूर्यापासून किती हजारो लाखो किरणं निघतात, ती सगळ्या दिशेला सममार्गाने जातात, परंतु आपल्याला ती वेगवेगळी दिसतात। परंतु प्रत्यक्षात सूर्य हा एकाच ठिकाणाहून ऊर्जा देत असतो त्या सर्व किरणांना। त्याचप्रमाणे निरनिराळ्या देहातून निरनिराळे जीव जरी विलसताना दिसले तरी सुद्धा या सर्व देहातून एकच राम असतो। प्रत्येक देहामध्ये